नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने भरधाव क्रेनने 4 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत 7 ते 8 वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात क्रमांकाची क्रेन राहुळ घाट उतरत असताना अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रेन भरधाव वेगाने पुढे गेली आणि सर्वप्रथम एका आयशर वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर महिंद्रा वीरो वाहन आणि ॲपे रिक्षालाही धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ॲपे रिक्षा थेट क्रेनच्या पुढील भागाखाली दबली गेली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रिक्षामध्ये अडकलेले 2 जण जवळपास अर्धा ते पाऊण तास मदतीच्या प्रतीक्षेत होते. स्थानिक नागरिक, टोल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. जखमी दोघेही मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान महिंद्रा वीरो वाहनाच्या मागील ट्रॉलीत बसलेले पितापुत्र धडकेमुळे खाली फेकले गेले. दोघेही वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 ते 8 वर्षांच्या एका निष्पाप चिमुकल्याचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. राहुळ घाटात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने या घाटात कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. बातमी संकलन रीती मुकुंद निर्भवने, उपसंपादक.